मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा 2 दिवसाचा ऐतिहासिक भारत दौरा संपला. या दौऱ्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण करारांवरती स्वाक्षरी झाली. त्यातला एक जो करार होता, जो लक्षणीय आहे आणि ज्याचे जागतिक राजकारणावरती, विशेष करून अर्थकारणावरती परिणाम होणार आहेत. आणि तो करार असा आहे की भारत आणि रशिया पुढच्या 5 वर्षांमध्ये सध्याचा जो 68 अब्ज डॉलरचा त्यांच्या दोघातला करार आहे, भारत आणि रशियामधला, तो वाढवून $100 पर्यंत ते घेऊन जाणार आहेत. परंतु याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं राहणार आहे या व्यापाराचं, की हा व्यापार आता लोकल करन्सीमध्ये म्हणजे स्थानिक चलनामध्ये होणार आहे. भारताचं चलन रुपया आणि रशियाचं चलन रुबल याच्यामध्ये हा व्यापार होणार आहे. आणि ही अतिशय महत्त्वाची बाब ह्या संपूर्ण करारांमधली आपल्याला दिसून येते. महत्त्वाचं म्हणजे रशिया आणि चीन या 2 देशांमधला व्यापार हा साधारणतः $250 अब्ज आहे. मात्र तो देखील आता ते स्थानिक करन्सीमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत. चीनचं चलन जे आहे ते युआन आहे आणि रशियाचं रुबल आहे. यामध्ये तो व्यापार होतो आहे. महत्त्वाचं म्हणजे चीन आता सौदी अरेबियाकडनं तेल विकत घेतो आहे. पण ते तेल चीन युआनमध्ये विकत घेतो आहे, ते डॉलरमध्ये विकत घेत नाही आहे. काही दिवसांपूर्वी भारताने UAE बरोबर एक महत्त्वपूर्ण करार केला आणि तो करार देखील असा होता की त्यामध्ये स्थानिक चलनाला प्राधान्य दिलं जाईल. म्हणजे भारताचा रुपया आणि UAEचा दिराम यांना प्रामुख्याने चालना दिली जाईल. त्यानंतर आपण बघतो की ब्रिक्स सारखी जी संघटना आहे, जी रशिया, चायना, इंडिया, साऊथ आफ्रिका आणि ब्राझील यांचा समावेश असणारी संघटना आहे. ही स्वतःचं चलन डॉलरशिवाय स्वतःचं चलन विकसित करण्याचा प्रयत्न करते आहे. युरो ऑलरेडी इन प्लेस आहे. युरोमध्ये व्यापार हा देखील सुरू आहे. भारताकडनं UPIला बढावा देण्याचा प्रयत्न होतो आहे. विशेष करून भारताचे शेजारी देश आहेत, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज असतील किंवा साऊथ ईस्ट एशियामध्ये देखील आता UPI हेचा प्रभाव जो आहे तो वाढताना दिसतो आहे. हे सगळे उदाहरणं मी तुम्हाला का देतो आहे, कारण याच्या माध्यमातून पुन्हा एकदा डॉलरायझेशनची चर्चा ही आता यायला लागलेली आहे. डॉलरशिवाय इतर करन्सीजमध्ये ट्रेड करणं म्हणजे डॉलरची जी मोनोपोली आहे, डॉलरची जी मक्तेदारी आहे, तिला कुठेतरी सुरुंग लागण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. मित्रांनो, आजही डॉलर हा जागतिक व्यापारामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण आहे. जागतिक व्यापार, बहुसंख्य जागतिक व्यापार हा आजही डॉलरमध्ये होतो. 1920 पासनं डॉलर हा बहुसंख्य देशांची रिझर्व्ह करन्सी आहे. महत्त्वाचं म्हणजे जर आपण गेल्या 100 वर्षांमध्ये बघितलं तर जसं जसं अमेरिकेचं लष्करी सामर्थ्य, अमेरिकेचं आर्थिक सामर्थ्य हे वाढत गेलं, अमेरिकेचा प्रभाव जागतिक राजकारणामध्ये वाढत गेला, अमेरिकेचा हस्तक्षेप हा जागतिक राजकारणामध्ये वाढत गेला, तसा तसा डॉलरचा प्रभाव हा देखील वाढत गेलेला आहे. आपण दुसऱ्या महायुद्धानंतर जी ब्रिटन वूड नावाचा जो महत्त्वपूर्ण ॲग्रीमेंट झाला, ज्याच्या माध्यमातून वर्ल्ड बँक आणि IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडची निर्मिती करण्यात आली, त्यानंतर डॉलरचं महत्त्व प्रचंड वाढलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या महत्त्व वाढण्यामध्ये आणखीन एक योगदान 1970मध्ये जेव्हा 1973चा ऑइल शॉक म्हणून जो प्रकार ओळखला जातो, त्यानंतर प्रामुख्याने इस्लामिक देशांनी तेलाचा व्यापार म्हणजे पेट्रोल आणि डिझेलची खरेदी विक्री जी आहे ही डॉलरमध्ये सुरू केली आणि त्यामुळे डॉलरचा प्रभाव आणखीनही मोठ्या प्रमाणावरती वाढायला सुरुवात झाली. आजही आपण असं बघतो की पेट्रोल डिझेल असेल, त्याचप्रमाणे सोनं असेल, त्याचप्रमाणे डिफेन्स इक्विपमेंट्स असतील, हे यांचा व्यापार हा प्रामुख्याने डॉलरमध्ये होतो. त्यामुळे डॉलरची जी मक्तेदारी आहे ती गेल्या 100 वर्षांपासून जागतिक अर्थकारणामध्ये, व्यापारामध्ये सातत्याने टिकून राहिलेली आहे. अर्थात याच्यासाठी केवळ अमेरिकेचं सामर्थ्य जबाबदार आहे का, तर तसं नाही आहे. तर एकूणच अमेरिकेमधला जगाचा विश्वास जो होता, अनेक देशांना किंवा बहुसंख्य देशांना अमेरिकेबरोबर आपले संबंध चांगले असावेत असं वाटत होतं आणि त्यामुळे हे जो विश्वासाचं एक नेटवर्क तयार झालेलं होतं, या नेटवर्कमुळे देखील डॉलरचा प्रभाव हा जागतिक राजकारणामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढत गेला. मात्र आता गेल्या 1 दशकापासून आपल्याला असं दिसून येतं आहे की ही जी डॉलरची मक्तेदारी आहे ती आता कमी होण्यासाठी काही देश जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, ज्याला डॉलरायझेशन असं आपण म्हणू शकतो. आणि त्याच्यामागची काही कारणं आहेत की आता लोकल करन्सीला प्राधान्य का देश देत आहेत. अमेरिकेमधला विश्वास त्यांचा कमी होतोय का, डॉलरमधला विश्वास त्यांचा कमी होतोय का, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता अमेरिका याच्यावरती रिॲक्ट व्हायला लागली आहे. नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भामध्ये एक स्पष्टपणे अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. इशारा नाही, धमकीच मी त्याला म्हणेल
ती त्यांनी प्रामुख्याने ब्रिक्स देशांना दिली आहे. ज्या ब्रिक्स संघटनेचा उल्लेख मी आता केला होता, जी रशिया आणि चीन केंद्रित आहे, पण त्याचा सदस्य भारत पण आहे, ब्राझील पण आहे आणि दक्षिण आफ्रिका पण आहे. आता ब्रिक्स आपलं स्वतःचं स्वतंत्र चलन विकसित करण्याच्या प्रयत्नामध्ये आहे आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली, की जर असा प्रकारचा प्रयत्न हा ब्रिक्स देशांकडनं झाला, तर मी त्यांच्यावरती 500% टेरिफ लावेल. आता जेव्हा अमेरिकेकडनं उघडपणे अशी धमकी दिली जाते, याचा अर्थ कुठेतरी त्याची झळ ही अमेरिकेला पोचते आहे आणि त्यामुळेच अमेरिका इतका हार्शली रिॲक्ट होतो आहे. डोनाल्ड ट्रम्प इतके हार्शली रिॲक्ट होत आहेत आणि म्हणून आपल्याला ही डॉलरायझेशनची प्रोसेस सुरू झाली आहे असं आपल्याला म्हणता येईल. लगेच डॉलरचं महत्त्व कमी होईल का? ते इतक्या लवकर होणार नाही, पण ह्या प्रक्रियेला सुरुवात होणं हे देखील ऐतिहासिक आहे आणि ही प्रक्रिया का सुरू झाली हे प्रामुख्याने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता बघा की आपण सुरुवातीला ज्याचा मी उल्लेख केला, की डॉलरचं प्राबल्य किंवा प्रभाव का वाढत गेला? याचं कारण असं होतं, की अमेरिकेमधला लोकांचा विश्वास. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका एक महासत्ता, एक प्रभावी सत्ता म्हणून पुढे आली. अमेरिका केंद्रित जग जरी शीतयुद्धाचं वातावरण असलं आणि दोन सोव्हिएत रशिया आणि अमेरिका दोन्ही प्रभावी देश असले, तरी देखील अमेरिकेचा पगडा हा जागतिक राजकारणावरती मोठा होता आणि त्यामुळे अमेरिकेमध्ये एक प्रकारचा विश्वास हा अनेक देशांना होता. आता आपण असं बघतो की या विश्वासातनं अनेक देशांनी डॉलरला रिझर्व्ह करन्सी म्हणून मान्यता पण दिलेली होती. पण हा जो विश्वास आहे, या विश्वासाला अलीकडच्या काळामध्ये तडा जाताना दिसतोय. हा जो विश्वास होता डॉलरमधला, हा जो विश्वास होता अमेरिकेमधला, तो काही प्रमाणामध्ये कमी होताना आता दिसून येतो आणि त्यासाठी अमेरिकेची धोरणंच प्रामुख्याने जबाबदार आहे. त्यातलं पहिलं जे अमेरिकेचं धोरण आहे, जे डॉलरच्या बाबतीमध्ये संशय आणि अविश्वास निर्माण करण्यासाठी कारणीभूत ठरलेलं आहे, ते म्हणजे अमेरिकेकडनं डॉलरचा एक शस्त्र म्हणून वापर करण्याचा जो प्रयत्न होतो, ज्याला वेपनायझेशन ऑफ डॉलर असं म्हणतात, ती प्रक्रिया जी आहे त्याच्यामुळे साशंकता डॉलर संदर्भात निर्माण झाली. आता हे वेपन म्हणून कसा वापर केला जातोय? तर अमेरिकेला अशा प्रकारचा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, की आम्ही अनेक देशांवरती अमेरिकेने युनिलॅटरल सँक्शन्स म्हणजे एकतर्फी आर्थिक निर्बंध टाकायला सुरुवात केली. आपण असं बघतो की क्युबा असेल, व्हेनेझुएला असेल, उत्तर कोरिया असेल, इराण आहे, इराक आहे, रशिया आहे, या सगळ्या देशांच्या विरुद्ध अमेरिकेने एकतर्फी आर्थिक निर्बंध टाकलेले आहेत आणि त्यांचे डॉलरमधले जे ट्रान्झॅक्शन्स आहेत, ते डॉलरमधले ट्रान्झॅक्शन त्यांनी बंद करून टाकलेत. आपण बघतो की आता अमेरिकेचं व्हिसा कार्ड जे आहे सगळीकडे मोठ्या प्रमाणात वापरलं जातं, पण अशा स्वरूपाचे क्रेडिट कार्डचे ट्रान्झॅक्शन्स त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेत आणि हे सँक्शन टाकून त्यांना याची कल्पना आहे की सगळा व्यापार जो आहे हा डॉलरमध्ये होतो, त्यामुळे आर्थिक निर्बंध टाकल्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्था कमकुवत होतील आणि यासाठी डॉलरचा एक शस्त्र म्हणून वापर, एक साधन म्हणून वापर अमेरिकेने करायला सुरुवात केली आणि याचं प्रतिबिंब पडलं त्या आर्थिक निर्बंधांमध्ये. त्यामुळे या आर्थिक निर्बंधांमुळे अनेक देशांनी अमेरिकेच्या डॉलरकडे संशयाने पाहायला सुरुवात केली. दुसरं जे महत्त्वाचं कारण ठरलं ते म्हणजे अमेरिकेने गेल्या काही वर्षांमध्ये काही निर्णय जे घेतलेले आहेत, विशेष करून रशियाच्या बाबतीमध्ये आणि अफगाणिस्तानच्या बाबतीमध्ये, तो निर्णय होता की डॉलरमधल्या ॲसेट फ्रीज करून टाकणं. हा बाब रशियाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने घडलेला आपण बघतो की रशियाच्या युरोपियन बँकांमध्ये ज्या डॉलरमधल्या इन्व्हेस्टमेंट होत्या किंवा ठेवी होत्या, ह्या सर्व ठेवी साधारणतः 3 अब्ज डॉलर्सच्या ठेवी ह्या अमेरिकेने फ्रीज करून टाकल्या, कारण त्या डॉलरमध्ये होत्या आणि तो फ्रीज केलेला जो पैसा आहे तो झेलेन्स्कीला किंवा युक्रेनला दिला आणि त्यामुळे अनेक देशांमध्ये संशय निर्माण झाला की आपल्या बाबतीत उद्या असं घडू शकतं. इव्हन अफगाणिस्तानमध्ये जेव्हा तालिबानचं दुसरं पर्व सुरू झालं, त्यावेळेला देखील तालिबानच्या ज्या बँक अकाउंट्स होते आणि डॉलरमधला त्यांचा जो निधी होता, पैसा होता, तो देखील अमेरिकेने फ्रीज करून टाकला आणि त्यामुळे कुठेतरी संशयाची पाल चुकायला लागली. उद्या चीनच्या मनामध्ये असा संशय निर्माण झाला की जर त्यांनी तैवानवरती उद्या चीनने अटॅक केला किंवा आक्रमण केलं किंवा इतर देशांबरोबर चीनचा संघर्ष सुरू झाला आणि अमेरिकेने पुन्हा एकदा अशाच प्रकारचा पावित्रा घेतला, तर काय करायचं? आणि त्यामुळे अनेक देशांनी हे बघायला सुरुवात केली की आता डॉलरकडे ते संशयाने पाहायला त्यांनी लागलं. याचं कारणच अमेरिकेची धोरणं प्रामुख्याने जबाबदार होती. त्यानंतर आपण असं बघतो की जी वर्ल्ड गोल्ड काउन्सिल आहे,
तिच्या अलीकडच्या काळातले अहवाल जर आपण पाहिले तर अनेक देशांनी आता सोने खरेदीवरती प्रचंड मोठा भर दिला आहे. जवळपास 76 देशांच्या ज्या सेंट्रल बँका आहेत त्यांनी सोने खरेदीचा झपाटा लावला आहे. त्यामध्ये 2 देश हे अग्रगण्य आहेत. खरं तर भारत हा आशिया खंडातला सोन्याची आयात करणारा सगळ्यात मोठा देश होता, परंतु त्याची जागा आता चायनाने घेतली आहे. चायनाने प्रचंड सोने खरेदी, अनेक टन सोने खरेदी चायनाने सुरू केलेली आहे. भारताच्या बाबतीत जर आपण बघितलं तर भारताच्या RBIने सुद्धा सोने खरेदी मोठ्या प्रमाणावरती सुरुवात केली आहे. एवढंच नाही तर बँक ऑफ लंडनमध्ये आपण जे आपलं सोनं ठेवलेलं होतं, आपण एक स्वतंत्र स्पेशल प्रायव्हेट चार्टर फ्लाईट करून त्यातलं बरंचसं सोनं भारताने परत आणलं. जेव्हा भारताने ते सोनं परत आणलं तेव्हा देखील ह्या चर्चेला उधाण आलेलं होतं की भारताच्या मनात कुठेतरी संशय आहे का, की अशा स्वरूपाने जर काही उद्या अमेरिकेचा किंवा डोनाल्ड ट्रम्पच्या मनामध्ये काही विचार आले किंवा त्यांनी भारताला आणखीन शिक्षा देण्याचं ठरवलं, डोनाल्ड ट्रम्पने ऑलरेडी त्यांनी 50% टेरिफ आपल्या विरोधामध्ये लावलेले आहेत, पण भारताला आणखीन जर त्यांनी पनिश करायचं ठरवलं तर उद्या ह्या सोन्याकडे त्यांचा डोळा जाऊ नये, या युरोपियन देशांचा सोन्याकडे डोळा जाऊ नये, आणि म्हणून भारताने ते सोनं भारतात परत आणलं. अशाही प्रकारच्या चर्चा त्यावेळेला प्रामुख्याने होत्या. भारताने देखील आणि भारतासह अनेक देशांनी आपला जो फॉरेक्स असतो, म्हणजेच आपली जी फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह आहे, त्याच्यामध्ये जवळपास डॉलरचं प्रमाण हे 60%च्या आसपास असतं, ते कमी करायला आणि सोन्याचं प्रमाण वाढवायला सुरुवात केली आहे. भारताने देखील आपल्या $700 बिलियन फॉरेक्समध्ये आता सोन्याचं प्रमाण जे साधारणतः 6% होतं ते वाढून आता 10% घेऊन जाण्याचा प्रयत्न भारताचा देखील आहे. आणि हे यासाठी होतं आहे की एकूणच डॉलरच्या माध्यमातून अमेरिका जे एकतर्फी धोरणं राबवतो आहे, अनेक देशांवरती निर्बंध टाकतो आहे. आज रशियाच्या विरुद्ध त्यांनी 6,000 निर्बंध टाकले, रशियाला पनिश करायचा प्रयत्न केला. उद्या भारताच्या विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी एकतर्फी निर्णय घेऊन भारताच्या विरुद्ध युनिलॅटरल सँक्शन्स लावलेत. जो 25% जी पेनॉल्टी लावली आपण रशियाकडनं तेल घेतो म्हणून, हा काय प्रकार आहे? कोणत्याही देशाचं परराष्ट्र धोरण हे त्या देशांच्या नागरिकांच्या गरजेवरती अवलंबून असतं. आपल्या गरजा ही प्रायोरिटी आहे आणि त्याची पूर्तता करण्याचं कार्य हे परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून होत असतं. अमेरिका कसं काय सांगू शकतो की आम्ही रशियाकडनं तेल घ्यायचं की नाही? अमेरिका कसं काय सांगू शकतो की आम्ही रशियाकडनं शस्त्र विकत घ्यायची की नाही? हे एक पद्धतीची हुकुमशाही झाली. त्यामुळे ही मोनोपोली मोडून काढण्याच्या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने हा प्रयत्न होताना आपल्याला दिसून येतोय. आणखीन एक महत्त्वाचं याच्यामागचं कारण असं आहे मित्रांनो, की डॉलरचं महत्त्व वाढण्यामागे पेट्रो डॉलरची भूमिका फार महत्त्वाची होती. कारण तेल हा सगळ्या देशांची गरज आहे. आज भारतासारख्या देशाचा देखील जो प्रचंड मोठा फॉरेक्स जो आहे, जो खर्च होतो आहे, हा प्रामुख्याने पेट्रोल खरेदीसाठी किंवा डिझेल खरेदीसाठी, क्रूड ऑइल ज्याला म्हणतो आपण, त्या खरेदीसाठी आपला प्रचंड मोठा पैसा हा अलीकडच्या काळामध्ये जातो आहे. आपण रशियाकडनं 56 अब्ज डॉलरचं कर्ज तेल हे आपण आयात केलेलं आहे. आता मित्रांनो असं झालं आहे की पहिले या सगळा जो व्यापार होता, तेलाचा व्यापार हा डॉलरमध्ये व्हायचा, परंतु ह्या तेलाच्या व्यापारावरती मक्तेदारी इस्लामिक देशांची होती. वेस्ट एशिया के पश्चिम आशियामधले जे इस्लामिक देश आहे, मग त्याच्यामध्ये सौदी अरेबिया असेल, इराक आहे, UAE आहे, कतार आहे, इराण आहे, या देशांची मक्तेदारी होती. आणि आता मात्र अनेक देशांमधनं तेलाचे साठे आल्यामुळे आता अनेक देश तेलाच्या निर्यातीमध्ये, उत्पादनामध्ये पुढे आलेत. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर रशिया आहे. रशिया हा लीडिंग एक्सपोर्टर आहे तेलाचा. त्याचप्रमाणे व्हेनेझुएलासारखा देश आहे, अनेक लॅटिन अमेरिकन देश आहे, काही आफ्रिकन पण देश आहेत की जे आता तेलाच्या उत्पादनामध्ये पुढे येत आहेत. त्यामुळे पेट्रो डॉलर जी संकल्पना आहे ती देखील आता अलीकडच्या काळामध्ये मागे पडताना दिसते. दुसरं म्हणजे आपण गेल्या काही वर्षांमध्ये असाही एक प्रवाह पाहतो की अनेक छोट्या देशांमध्ये ज्यांनी डॉलरमधनं आपला फॉरेक्स हा साठवून ठेवलेला होता, त्यांच्याकडे फॉरेक्सचा प्रचंड मोठी समस्या निर्माण झाली. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपला शेजारचा श्रीलंका देश आहे. या श्रीलंकेमध्ये डॉलरची प्रचंड मोठी चणचण किंवा टंचाई निर्माण झाली, कारण त्यांच्या फॉरेक्समध्ये इव्हन पेट्रोल डिझेल विकत घेण्यासाठी पण डॉलर नव्हते आणि त्यामुळे श्रीलंकेला मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करावा लागला. तसंच उदाहरण तुम्हाला पाकिस्तानच्या बाबतीमध्ये दिसून येतं. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की पाकिस्तानी लोकांनी चहा आता पिणं कमी केलं पाहिजे. का? कारण पाकिस्तानला चहा आयात करावा लागतो आणि तो डॉलरमध्ये आयात करावा लागतो. नेपाळमध्ये अशा प्रकारचं शासनाने निर्णय घेतला होता की तुम्ही आता वेफर्स खाणं, विशेष करून परदेशी कंपन्यांचे वेफर्स खाणं बंद करा, कारण त्यासाठी तुम्हाला डॉलर मोजावा लागतो. कारण डॉलरची टंचाई प्रचंड मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेली आहे आणि म्हणून भारताने UPIचा प्रसार वाढवला की जेणेकरून डॉलर जरी तुमच्याकडे नसेल तर रुपयामध्ये आपण ट्रान्झॅक्शन जे आहेत ते प्रामुख्याने करू शकतो. त्यामुळे कुठेतरी
अनेक देश हे एकत्र येऊन म्हणा किंवा आपल्या आपल्या स्तरावरती म्हणा, डॉलरशिवाय इतर करन्सीमध्ये आता ट्रेड करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. अर्थात याच्यामुळे डॉलर तात्काळ संपुष्टात येईल का, तर असं होणार नाही आहे. कारण अजूनही डॉलरवरचं परावलंबित्व जगाचं जे आहे ते फार मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचा मी उल्लेख केला की अजूनही ऑइल ट्रान्झॅक्शन्स असतील, गोल्ड ट्रान्झॅक्शन असतील, डिफेन्स ट्रान्झॅक्शन असतील, हे प्रामुख्याने आपण बघतो की ते डॉलरमध्ये होतात आणि त्यामुळे इतक्या लवकर डॉलरची मक्तेदारी कमी होईल असं नाही आहे. परंतु या प्रक्रियेला सुरुवात होणं हे अत्यंत गरजेचं होतं आणि जे अमेरिकेला वाटत होतं की आम्ही म्हणू ती पूर्व दिशा आहे, आम्ही सांगू तसं जागतिक राजकारण चाललं पाहिजे, आम्हाला वाटलं तसं आम्ही कोणाला पनिश करू शकू आणि त्यासाठी ते डॉलरचा वापर करत होते, त्याला कुठेतरी आता खंड पडताना दिसून येतो आहे.